नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे गुरुपुष अमृत मुहूर्त. त्यामुळे आज ना मी छान अशी देवाची देवपूजा करून घेतलेली होती. आणि देवाला जर फुलं वाहून देवपूजा केली ना तर मन अगदी प्रसन्न होतं. अगदी फुलासारखं छान असं पॉझिटिव्ह आपलं मन होत राहतं, हो की नाही. त्यामुळे इथे छान अशी दिवसाची सुरुवात करून घेतली, देवाची सुंदर अशी देवपूजा करून घेतली. आणि आपल्या आयुष्यात लाख मोलाची माणसं जे असतात ना ते सोन्यापेक्षाही खूप महत्त्वाचे असतात. असं म्हणतात की गुरुपुष अमृत मुहूर्ताला ना आपण सोन्याची खरेदी करायला पाहिजे, पण असं नाही. आपल्या आयुष्यात खूप सोन्यापेक्षा महत्त्वाची माणसं आहेत. त्यांना वेळ द्या, त्यांना जपा आणि त्यांच्या गोष्टी आपण आत्मसात आणा. हेच आपल्याला सोन्यापेक्षा पण मौल्यवान गोष्ट आहे, हो की नाही. तर आज ना असंच झालेलं होतं. माझ्या लहानपणी जे मला मिरचीचा ठेचा आजी बनवायची ना तर त्याच ठेच्याची मला आज आठवण झालेली होती. आणि हे सगळं करताना मी इतकी इमोशनल झाली होती ना, म्हणजे तेव्हाचा काळ मला आज आठवला की आज आपल्याकडे सगळं आहे. तवा आहे, माझी आजी तव्यावरच्या मिरचीचा ठेचा बनवायची. या सगळ्या गोष्टी आपण आताही करतो, पण ती आठवण, ती चव, ती प्रेम, ते भावना ते आता यामध्ये आपल्याला करता येत नाहीत, किंवा आपल्याला त्या गोष्टी कुठेतरी हरवल्यासारखं वाटतं, हो की नाही. तर इथे ना मी भाजी तर बनवून घेतलेली होती, पण मला आता बनवायचं होतं मिरचीचा ठेचा, म्हणून इथे मी भाकरी बनवून घेतल्या. आणि माझी आजी ना भाकरी बनवून झाल्यानंतर तव्यावरचा मिरचीचा ठेचा बनवायची, तर तीच आठवण मला आज आलेली होती. आणि मला आज ना तव्यावरचा मिरचीचा ठेचा बनवायचा होता, म्हणून इथे मी बाजरीच्या भाकरी बनवून घेतल्या. आणि इथे ना स्वच्छ अशा मिरच्यासुद्धा घेतलेल्या होत्या, स्वच्छ धुवून घेतल्या. जास्त सुकलेल्या मिरच्या आपल्याला घ्यायच्या ना, फ्रेश अशा मिरच्या घ्यायच्या, पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आणि नंतर त्याचे देठं काढून घेतले. आता ही सगळी प्रोसेस ना मी लहान असताना आजीकडे बघत करायचे, तेव्हा खूप वेगळं वाटायचं, म्हणजे नवल वाटायचं की पुढे जाऊन या गोष्टींची आपल्याला कधी आठवण होईल ना, असं मला तरी कधीच वाटलं नव्हतं. पण आज त्याच गोष्टींची खरंच सांगते, पदोपदी आपल्याला काही लहानपणीच्या गोष्टींना आठवत राहतात. लहानपण म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमधला मोठा आनंद होता, आणि हो की नाही. आणि आता त्या आनंदात ना एक खास चव होती, म्हणजे माझ्या आजीच्या हातचा ना मिरचीचा ठेचा मला खूप आवडायचा. म्हणजे काही काही गोष्टी माझी आजी अशा बनवायची की ते मला खरंच खूप मनापासून आवडायच्या. आणि त्यासाठी ना आपण सगळ्या गोष्टींचं कौतुक आपली आजी करते, हो की नाही. काही झालं, मम्मी ओरडली किंवा वडिलांनी मारलं, काही कुठली गोष्ट झाली ना तर आजीकडे आपलं बॉन्डिंग वेगळं असतं. आजी नातीचं बॉन्डिंग खरंच खूप वेगळं असतं, हो की नाही. म्हणजे पाठीवरती जवळ घेणार आणि थांब तुला 2 रुपये देते, असं ते आजी म्हणायची ना, तेव्हा खरंच खूप छान वाटायचं. आता त्या गोष्टी कुठंतरी हरवल्या आहेत. आता ते ना बॉन्डिंग नाही राहिलं ना, आपल्या आजी नातांमध्ये तसं प्रेम राहिलं, हो की नाही. तर बघा इथे छान असं मिरची मी धुवून घेतलेल्या होत्या, आणि तव्यावरती भाकरीसुद्धा करून झाल्या माझ्या सगळ्या. आणि नंतर तव्यावरती मी नाही मिरच्या भाजायला ठेवल्या. आता यामध्ये ना माझा गॅस थोडासा फुलच होता, कारण माझी भाकरी झाल्यानंतर हे सगळं मी करायला घेतलेलं होतं. आता आपल्याला यामध्ये ना लसूण पण भरपूर घालायचा असतो, कारण लसूणमुळे ना छान असा त्याचा वास तयार होतो आणि मस्त असा आपला ठेचा लागतो, म्हणजे तिखटसुद्धा कमी लागतं. त्यामुळे इथे मी लसूण घातला. आणि आता इथे साईची लुडबुड चालूच होती. साई म्हटलं मम्मी थांब, हे जळायला लागलं, मी आता हलवून घेतो, म्हणून तो हलवत होता इथं. खरं तर प्रत्येक गोष्टीमध्ये ना त्याचं मध्ये मध्ये चालूच असतं. आणि ह्याला पाहिलं ना खरंच मला माझी लहानपण आठवतं, कारण मी पण अशीच होते. त्यामुळेच आपण असा नौटंकी झालेला आहे. लहानपण आपल्यावरूनच आपली मुलं पण ते गोष्टी शिकत राहतात, हो की नाही. हे आपण जे म्हणतो ना अनुवंशिकता, काही काही गोष्टी मुलांना सांगायची गरज पडत नाही, ते आपल्याकडून बरोबर मुलांमध्ये जातात, हो की नाही. तर इथं छान असा मी मिरच्या भाजून घेतल्या, त्यामध्ये ना लसूणसुद्धा घालून घेतला. लसूण भरपूर घालायचं आहे, त्यामुळे ना मी तर निवडत होते, एक एक करून थोडा थोडा होईल तसा तसा मी यामध्ये टाकत होते. तर याच्यात मी थोडंसं टोमॅटोसुद्धा घातलं होतं. टोमॅटोमुळं काय होतं तर तिखट थोडंसं कमी राहतं, म्हणजे तिखट मरतं आपण म्हणतो थोडक्यात, तर तिखट थोडंसं कमी लागतं. त्यामुळे इथे मी टोमॅटोसुद्धा घालून घेतले. आणि टोमॅटोमुळंच ना मला आजीच्या हातचा मिरचीचा ठेचा खूप आवडायचा. म्हणजे जे नॉर्मली आपण ठेचा बनवतो ना त्यापेक्षा याची थोडीशी टेस्ट वेगळी लागते. थोडंसं आंबूस असं तिखट असं नमकीन वेगळाच हा ठेचा लागतो, खूप सुंदर याची चव लागते. तर इथे मी टोमॅटोसुद्धा आलटीपलटी करून थोडेसे परतून घेतले आणि नंतर झाकण ठेवून घेतलं. म्हणजे झाकण ठेवल्यामुळे काय होतं तर ते टोमॅटो आपण टाकलेले आहेत ना ते वाफरल्या जातात, म्हणजे भाजल्या जाते छान असं. म्हणून अगदी 2-4 मिनटं आपल्याला इथे झाकून ठेवायचं. यामध्ये गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा, नाहीतर काय होतं म्हणजे पटकन आपलं हे सगळं करपलं जातं. तर नंतर थोडंसं मी वापरल्यानंतर इथे झाकण काढून घेतलं, परत एकदा हलवून घेतलं. आणि सगळं भाजल्यानंतर आपल्याला शेंगदाणे घालायचे. सुरुवातीपासून जर आपण शेंगदाणे घातले ना तर असं करपून जातात शेंगदाणे, त्यामुळे थोडंसं उशिराच आपल्याला शेंगदाणे घालायचं. आता या सगळ्यांमध्ये ना बघा आपलं म्हणजे ही रेसिपी फक्त रेसिपी म्हणून नाही, तर ही आठवण आहे आपलं आजीचं आणि माझं जे नातं होतं, तर ते इथं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. खरंच खूप छान आमची बॉन्डिंग होती. आणि बघा आता इथे मी सगळं भाजून घेतलं, त्यामध्ये शेंगदाणेसुद्धा घालून घेतले. आणि थोडंसं ना पुदिना होता माझ्याकडे, तर पुदिनासुद्धा मी घालून घेतला. पचनाला छान असतो पुदिना, शिवाय ॲसिडिटी वगैरे होत नाही, त्यामुळे इथे मी पुदिना घालून घेतला. छान असं भाजून घेतल्यानंतर ना गॅस बंद करून घ्यायचा.
आणि हे तवा थोडासा थंड होऊ द्यायचा, म्हणजे जास्तही थंड होऊ द्यायच्या नाही मिरच्या, नाही तर त्या रगडल्या जात नाही. मग नंतर एक तांब्या घ्यायचा आणि तांब्याने असं करून थोडं थोडं करून ना रगडून घ्यायचं. अगदी जास्त बारीकही नाही. आपण म्हणू की मिक्सरमध्ये बारीक केलं तर काय होईल, पण मिक्सरची चव आणि हे रगडल्याची चव पूर्णपणे वेगळी लागते. तर ही माझी आजी या पद्धतीने बनवायची आणि तोच मला खूप आवडायचा ठेचा. तर तीच रेसिपी मी इथे आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर अशा पद्धतीने ते तांब्यानेच आपल्याला रगडून घ्यायचं आहे, मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं नाही. थोडंसं मोठं थोडंसं बारीक अशा पद्धतीचा आपला हा ठेचा तयार होतो. आणि थंड झाल्यानंतर म्हणजे पूर्ण जास्त थंडही बनवून घ्यायचं नाही आणि म्हणजे जास्त गरमही नाही, असं थोडंसं प्रमाणामध्ये आपल्याला हा ठेचा रगडून घ्यायचा. मीठ घालायचं चवीनुसार यामध्ये. आणि जर मिरच्या बारीक होत नसतील ना तर थोडं थोडं करून मीठ घालायचं, नाही तर जास्त मीठ घालून ठेवताना तुम्ही तर खारट होईल. तर आपल्याला थोडं म्हणजे मिरची बारीक होण्यापुरतं थोडं थोडं करून आपल्याला जेवढं मिरचीचा ठेच्यासाठी मीठ लागणार आहे तेच मीठ पण थोडं थोडं करून घालायचं, म्हणजे पटकन अशा आपल्या मिरच्या बारीक होऊन जातात. तर इथे मी मिरचीचा ठेचा छान असा ना तांब्याने रगडून घेतला आणि उलटण्याने ते साईडला जे चिटकले होतं ना ते सुद्धा सगळं काढून घेतलं. आणि लगेच आपला चटपटीत आणि मस्त झणझणीत असा मिरचीचा ठेचा तयार होतो. तुम्ही बघू शकतात किती सुंदर दिसायला सुद्धा दिसतोय. आता सध्या ना उन्हाळ्यामध्ये आपल्याला भाज्या खाऊन कंटाळा येतो, तेच तेच भाजी खायला नको वाटतं, हो की नाही. मग असा मस्त चटपटीत असा झणझणीत आपला हा मिरचीचा ठेचा बनवायचा. जर तुम्हाला आवडत असेल ना तर तुम्ही यामध्ये थोडेसे कैरीचे काप घालून ते सुद्धा यामध्ये मिक्स करून मस्त असा आंबट तिखट आपला मिरचीचा ठेचा बनवून घेऊ शकतात. आता इथं सगळं मी ना हे तव्यावरतलं काढून घेतलं आणि त्यावरती मस्त अशी तेलाची धार लावायची, त्यामुळे थोडंसं तिखटपणा कमी होतो आणि आपला झणझणीत चटपटीत असा मस्त मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे. आता हा तव्यावर भाजलेला ना मिरचीचा ठेचा पाहिला की आजही माझ्या कानामध्ये ना आजीचा तर तांब्या रगडल्याचा आवाज घुमतो. कारण आजी माझी ना नेहमी म्हणजे जास्त करून तिखट खायचे, मिरच्याच भरपूर आवडायच्या त्यांना, त्यामुळे कंटिन्यू घरामध्ये ना मिरचीचा ठेचा असायचा. आता आपण हे मिरचीचा ठेचा किंवा आपल्या मुलांना जास्त करून माहितीही नसेल मिरचीचा ठेचा, हो की नाही. आणि असं काही म्हटलं तर ते मुलांना खरं वाटत नाही की हां तुम्ही मिरचीचा ठेचा खात होते. असं खरंच ह्या गोष्टींना आता म्हणजे आपण फक्त ह्या गोष्टी आठवणीतच काढू शकतो. होऊन गेला तो काळ, पण लहानपण खूप छान होतं. आपण सगळ्या गोष्टी एन्जॉय केला आणि कुठे ना कुठे या गोष्टी आपण आता मिस करतो, हो की नाही. तर छान असं सगळं आवरून सुद्धा घेतलं, किचनवटा वगैरे साफ करून घेतला आणि इथे सगळी माझी तयारी झालेली होती. तर कसा वाटला व्हिडिओ, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया असेच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ. मस्त राहा, स्वस्त राहा आणि मेन म्हणजे हसत राहा, खात राहा. चला बाय.